यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे आज सकाळी पर्यटकांना वाघाचे थरारक आणि अविस्मरणीय दर्शन घडले। उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे अभयारण्यात आधीच पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। अशातच सफारी दरम्यान अचानक समोर आलेल्या वाघामुळे पर्यटकांच्या उत्साहात प्रचंड भर पडली आणि संपूर्ण वातावरण रोमांचक झाले। सकाळच्या सत्रातील सफारी सुरू असताना जंगलाच्या आतल्या भागात पाण्याच्या स्रोताजवळ एक भव्य वाघ मुक्तपणे फिरताना दिसला। काही क्षणांसाठी सर्व वाहनं थांबवण्यात आली आणि पर्यटकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या डोळ्यात साठवला। अनेकांनी मोबाईल आणि कॅमेऱ्यात या थरारक दृश्याचे चित्रीकरण केले। वाघाची शांत पण दबदब्याची चाल आणि त्याची नजर पाहून पर्यटकांमध्ये उत्सुकता आणि थोडी भीतीही निर्माण झाली होती। वन अधिकाऱ्यांच्या मते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जंगलातील पाण्याचे स्रोत मर्यादित होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जलस्रोतांच्या आसपास अधिक प्रमाणात दिसून येतात। त्यामुळे या काळात वाघ, बिबट्या यांसारख्या प्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता वाढते। आजची घटना त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान अभयारण्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना वनविभागाने काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। वाघ किंवा इतर वन्यप्राणी दिसल्यास वाहनातून खाली उतरू नये, सुरक्षित अंतर राखावे, कोणताही आवाज किंवा गोंधळ करू नये, तसेच प्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे। आजच्या या रोमांचक घटनेमुळे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य पुन्हा एकदा पर्यटकांच्या चर्चेचा विषय ठरले असून येत्या काही दिवसांत येथे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात अशा प्रकारचे सुरक्षित आणि जबाबदारीने घेतलेले अनुभव पर्यटकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारे ठरतात।